एक बाईपणाचा धागा सगळ्यांना जोडणारा असतो आणि बाईपणा अशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही खूप वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातं, वाईट भाषेमध्ये ट्रोल केलं जातं. मला असं वाटतं की अमृता फडणवीसांचा मी खूप भाषणं केली, पण त्यांचा उल्लेख मी कायम माझी लाडकी भाऊजाई असा केला, अत्यंत आदराने. मी शहाजी पाटलांच्या पत्नीबद्दल बोलले होते. मला चांगलं आठवतं, सांगोल्याला सभा होती महाप्रबोधनची आणि मी जाहीर सभेत म्हटलं होतं, बापू माझी भाऊजाईला एक खानदानी लेकरू आहे बरं का, ती म्हणून तुमच्याजवळ नांदली. मी शहाजी बापूंच्या बायकोबद्दल अत्यंत आदराचा उल्लेख केला होता. मी अजून एकदा सांगितलं पाहिजे, मी एकनाथ शिंदेच्या पत्नीचा कधीही चुकूनही उल्लेख केला नाही. शिंदेच्या लोकांकडून वारंवार रश्मी वहिनींवर वार करण्याचा प्रयत्न झाला, वारंवार हल्ले करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न होता तो. पण एक माणूस दाखवा आमच्याकडचा जो लता वहिनींच्या बद्दल चुकीचं बोलला असेल. कधी असं घडलं नाही. हे ठाकरेंचे संस्कार आहेत. ठाकरेंचे संस्कार ज्या दिवशी गद्दारांनी सोडले त्या दिवशी त्यांनी सगळी नीतिमत्ता पण सोडली. तुम्ही जेव्हा या सगळ्या भूमिकांवरती व्यक्त होतात, मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली. ओबीसी समुदायामध्ये आता हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर एक प्रकारची अस्वस्थता आहे. अनेक ओबीसी घटकातून येणारे लोक याच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत की ओबीसींच्या आरक्षणाचं काय होईल. तुम्ही विशेष करून ज्या घटकातून येतात त्या घटकामध्ये मोठा नाराजी किंवा अस्वस्थता पुन्हा आहे. सुषमा अंधारे या विषयावरती व्यक्त का होताना दिसत नाहीत? कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून करत येतात, बीडमध्ये तर हा केंद्रबिंदू झालेला आहे. बीडमध्ये केंद्रबिंदू झाला. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असं वातावरण दिसायला लागलं. मी स्वतः ओबीसी आहे आणि तरीही मी ओबीसीच्या बाजूने किंवा विरोधात कुठलीही भूमिका मांडली नाही किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने किंवा विरोधात अशी कुठलीही भूमिका मांडली नाही. असं जे काही आपलं म्हणणं आहे त्याचं टू द पॉइंट उत्तर द्यायचं असेल तर मला असं वाटतं की हा सगळा जो कलगीतुरा आहे, हा कलगीतुरा ठरवून भाजपने लावलेला आहे. आधी भाजपने हिंदू मुस्लिम हा वाद पेटवायचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथला मुस्लिम प्रचंड समंजस आहे आणि तो अतिशय सामंजस्याने व्यक्त होत आहे, अशा वेळेला ते वर्कआउटच होत नाहीये, मग काय करावं? मग त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला आणि तो नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला हे जर आपल्याला कळत आहे की अरे हा कलगीतुरा आहे, ही नुरा कुस्ती चालू आहे. ओबीसी कडून म्हणवले जाणारे जे काही भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर उभे केले जातात आणि त्या मजुरांकडून काही वक्तव्य म्हणून घेतली जातात, तेव्हा लक्षात येतं की अरे हा उथळपणा चालू आहे. खरं तर याच्याने काहीच होत नाहीये. हा उथळपणा आहे, हे वाईट आहे. ओबीसींचं जी कन्सर्न आहे आरक्षणाबाबतची, ती तुम्हाला उथळपणा वाटते किंवा तुम्हाला ती ओबीसींचा कन्सर्न मी समजू शकते सर. ओबीसींमधले जे अत्यंत म्हणजे ओबीसी मध्ये फार चांगला अभ्यास करणारे, ओबीसींचा अभ्यास करणारे एक होते हरिनरके, जे आता आपल्यामध्ये हयात नाहीयेत. ओबीसींबद्दल अजून चांगला विचार कोण मांडू शकतं सध्याच्या काळामध्ये, तर ते आहेत बबन तायवाडे, ज्यांना त्याचा अभ्यास आहे. बबन तायवाडे तुम्हाला एकदा तरी उथळ वक्तव्य करताना दिसतात का? नाही, ते शांत आहेत. आम्ही बबन तायवाडेंना कधी कुठला काही रिमार्क देतो का? अजिबात नाही. पण आम्ही जी माणसं खरंच अशी पैशापासरी ज्या गलिच्छ राजकारणाचे एक पपेट म्हणून वावरतात, तर त्याच्यावर आपण काय व्यक्त व्हायचं की अरे नाही. भुजबळ साहेबांच्या भूमिका मंत्रीपद घेण्याच्या आधी आणि मंत्रीपद घेतल्यानंतर या वेगळ्या होत्या. मी टू द पॉइंट आपल्याला जर सांगायचं असेल, कारण आपण ज्या पद्धतीने ग्रिल करताय आणि आपल्याला ब्रेकिंगच पाहिजे, तर मी आपल्याला ब्रेकिंगच दिली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणावर ओबीसींना काही मिळालं पाहिजे म्हणून या देशामध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारा एकच माईचा लाल होता, ते होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर ओबीसींच्यासाठी कुणीही हा त्याग करायला पुढे आलं नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत न जाणं हा त्याग असत नाही. जर खरंच ओबीसींच्या बाजूने उभं राहायचं असेल तर कलगीतुरे लावू नका, राजीनामा द्या. जे सरकार ओबीसींवर अन्याय करतंय त्या सरकारसोबत राहता कशाला? मग ते कुणीही असो, जो कोणी बोलतोय तो कुणीही असो, मग राहता कशाला त्यांच्यासोबत? घ्या थेट भूमिका.
त्या थेट भूमिका घेतल्या जात नाहीत. जेव्हा धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातं तेव्हा तुम्ही मात्र भूमिका घेतात की धनंजय मुंडेंना ते विशिष्ट समुदायात नाहीत म्हणून त्यांना अडचणीत आणलं जातं अशी तुम्ही भूमिका घेतात. नाही, अशी भूमिका नाही घेतली. चला ठीक आहे, धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातं अशी तुम्ही भूमिका घेतात. नाही, माझी धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातं अशी भूमिका नाही. मी दुरुस्त करते कृपया आपल्याला. आपण आमचे मोठे भाऊ आहात, पण मी दुरुस्त करते आपल्याला. माझी भूमिका ही आहे की अंजली दमानिया भाजपला फॉर असणारी भूमिका घेतात. आपण कदाचित दमानियांचं नाव विसरलात. मी धनंजय मुंडे नाही. धनंजय मुंडे जेव्हा राजीनामा मागणी होती गेल्या वेळेस त्या अंजली दमानियांचा मुद्दा आत्ताचा त्याच्या आधी जेव्हा धनंजय अंजली दमानियाच होत्या त्याही वेळेला. अंजली दमानियाच उतरल्या होत्या कंबर कसून. आता मला सांगा, म्हणजे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे हो. त्यावेळेला मुंडेंनी राजीनामा द्यावा, हे मी काश्मीरमध्ये सुट्ट्यांमध्ये होते, मी तिथून स्टेटमेंट केलं होतं की नाही, मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. का राजीनामा झाला पाहिजे तर मुंडेंच्या छत्रछायेखाली वाल्मिक कराड आहे आणि एका मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज सगळे हे वाल्मिक कराडला मिळतात. त्यामुळे वाल्मिक कराडला शिक्षा व्हायची असेल तर आधी मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही भूमिका आम्ही मांडलीच. पण मुद्दा हा आहे की संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आत्ता बीडमध्ये किती हत्या झाल्या बरं? आत्ता काल परवा एका पत्रकाराच्या पोराची हत्या झाली. दिवसा ढवळ्या हत्या झाली. अत्यंत गजबजलेल्या परिसरात हत्या झाली. कुठे दमानिया? दमानिया अशा किती भूमिका, म्हणजे किती मुद्द्यांवर व्यक्त झाल्या बरं? त्यामुळे जाऊ द्या. काय होतं माहितीये का, आपल्याकडे टू द पॉइंट सांगायचं म्हटलं तर शोषक आणि शोषितांची जेव्हा लढाई चालू असते आणि शोषकांच्या विरुद्ध शोषित पेटून उठतात, तेव्हा शोषक वर्ग इतका हुशार असतो की तो आपल्यातलाच एक माणूस असा उभा करतो आणि त्याला शोषितांचा नेता म्हणून प्रस्थापित करतो. शोषित बिचारे भाबडे असतात. त्यांना वाटतं की आपली लढाई लढायला कुणीतरी आलेला आहे. खरं तर तो लढाई लढायला आलेलाच नसतो. तो ट्रोजन हॉर्स असतो. समजलं पाहिजे. टू द पॉइंट. असे ट्रोजन हॉर्स सगळीकडेच असतात. सगळीकडेच राजकीय व्यवस्थेतही असतात, आरक्षण आंदोलनातही असतात, प्रत्येक पक्षातही असतात, असूच शकतात. तुमच्याही पक्षात असतील. माझे नेते हुशार आहेत. जर असं कोणी असेल तर माझे नेते शोधून काढतील. चला, सुषमा अंधारेंसाठी पुढची दिशा कशी असणार आहे? पक्षासाठी तर आपण बोललो. सुषमा अंधारेंचं पुढचं काय? सुषमा अंधारेंना वाटतं कधी आमदार व्हावं, खासदार व्हावं, मंत्री व्हावं, असं काय वाटतं सुषमा अंधारेंना? सुषमा अंधारे सध्या तरी लढण्याचं काम करत आहे. फक्त लढतच राहणार का? अगदी सुरुवातीलाही नाही. आता लढणे हा सैनिकाचा धर्म, हा लढणे हाच असतो. सैनिकाचा धर्म किंवा सैनिकाने राज्याभिषेकाची स्वप्न कधीच बघायची नसतात. सैनिकाने फक्त लढायचं असतं. सुषमा अंधारेने लढायचं ठरवलं. पहिल्या दिवशी पक्षात येताना सांगितलं होतं की कुठल्याही अपेक्षेशिवाय येते. आत्ताही अपेक्षा नाहीत. आणि पक्षाकडे जेव्हा देण्याची कुवत येईल, क्षमता येईल, तेव्हा माझ्या पक्ष नेतृत्वावर इतका विश्वास आहे की या पक्षात जो निष्ठावंत आहे, जो प्रामाणिक आहे, लढणारा आहे, पक्ष त्याला विनमुख करणार नाही. म्हणजे ते अदनान सामीचं गाणं आहे ना, ऐसे वैसो को दिया है, कैसे कैसो को दिया है. तर अशा काही लोकांना, हो बघा ना, ते भुमरे काय, शिरसाट काय तो गुलाब पाटील काय, राणे, कशा लोकांना ठाकरेने लिफ्ट दिली. त्याच्यामुळे आपण इतकं काही चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि तुम्ही जे गाणं सांगतात त्या गाण्यात पुढची वेळ अशी पण आहे, मुझको भी तो लिफ्ट करा. मला तुम्ही अर्धच गाणं ऐकवलं. जसं आम्ही मला म्हणतात आम्ही व्हिडिओ ट्रिम करून लावला, तुम्ही गाणं ट्रिम करून ऐकवलं. नाही तो अरे मुझको लिफ्ट मिलेगी या हो सकता है मुझको अचानक रॉकेट भी मिल सकता है. तो आपको उनकी नियत पर इतना शक क्यों है? मला उद्धव साहेबांच्या नियतीवर अजिबात संशय वाटत नाही. आणि मुळात मला असं वाटतं की जे अपेक्षेने केलं जातं ते प्रेम कसलं बरं? आम्ही ठाकरेंवर, आम्ही मातोश्रीवर निस्वार्थपणे प्रेम करतो. हे रेकॉर्ड करून ठेवा कधीतरी व्हिडिओ लावण्यासाठी. हे रेकॉर्ड करून ठेवा व्हिडिओ लावण्यासाठी की सुषमाताई तुम्ही असंही म्हणाला होतात बरं का. कारण मला असं वाटतं की मला जर कधी असं वाटलं की नाही, कदाचित आपली उपयोगिता किंवा आत्ता एकूण राजकारणाला आपली गरज नाही किंवा आत्ता आपल्याशिवाय सुद्धा राजकारण होऊ शकतं, तर सुषमा अंधारे अत्यंत छान पद्धतीने, हे मी याच्या आधी 3-4 व्हिडिओत म्हटले, इंटरव्ह्यूमध्ये आत्ताही म्हणते की एखादं नातं इतक्या अशा सुंदर वळणावर आणून थांबवावं की मागे वळून बघितल्यावर फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी दिसल्या पाहिजेत. त्यामुळे आत्ता काहीच डोक्यात नाहीये, नक्कीच डोक्यात नाहीये
आणि मला असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडून तुमचे हात रिकामे असतात तेव्हा तुमच्यापेक्षा सुद्धा इतर कुणीतरी फार चांगलं तुमच्यासाठी प्लॅनिंग करत असतं. तुमच्या हातात बेस्टेस्ट काय ठेवायचं आहे. सो मिळेल ना. उम्मीद पे दुनिया कायम है. चला, तुम्ही म्हणतात दोन गोष्टी तुमच्या ह्याच्यात मला कळतं की तुम्ही एक प्लॅन बी पण रेडी ठेवलाय किंवा उसको हसीन मुकाम तक लाकर छोड देणं, असं तुमच्या डोक्यात हो, विचार प्लॅन असेल. बी असला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. सुषमा अंधारेच्या आयुष्यात का असू नये. हा, पण तो प्लॅन बी गुवाहाटीला जाण्याचा नक्कीच नाहीये. तो प्लॅन बी व्हाया सुरत जाण्याचा अजिबात नाहीये. किंवा तो प्लॅन बी बाहेर पडून जे या सगळ्या लोकांनी जी घाण केली तो नाहीये. आणि मी बाहेर पडण्याचं असं काही कुणाला दिवा स्वप्नही पडू नये. मी आहे तिथे अत्यंत सुखी आहे, सुखात आहे. काही ताण नाही मला. सुषमाताई, खूप खूप आभार. तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमात आलात आणि टू द पॉइंट तुमच्या नेहमीच्या शैलीने भूमिका मांडली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.